महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये ब्रेक नंतर आपलं स्वागत। पाहूयात पुढची बातमी। बाललैंगिक अत्याचारातल्या घटनेतल्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला होता। यावरून आता राजकारण तापलंय। पुणे जिल्ह्यात 2 वर्षापूर्वी बाललैंगिक अत्याचाराची घटना घडली होती, ज्यात एका 25 वर्षीय नराधमानं घराशेजारी राहणाऱ्या 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत गळा चिरून तिचा खून केला होता। काही महिन्यांपूर्वीच याच घटनेतल्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। या संदर्भात पुढे काय घडलं याबाबत घटनेतील पीडितेच्या कुटुंबियांसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। आपल्या सोबत त्या घटनेतील पीडितेचे म्हणजे जी चिमुकली होती त्या पीडितेचे वडील आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। खरं तर 2 वर्षापूर्वी ही घटना घडली होती, मात्र आरोपीला आत्ता त्या संदर्भात फाशी शिक्षा सुनावण्यात आली असं तुम्ही म्हणताय। काय नेमकी घटना होती आणि याच्यामध्ये यंत्रणेचं कसं सहकार्य झालं? 2 ऑगस्ट 2022 रोजी मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती। यानंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने पूर्णपणे तपास करून त्याची संपूर्ण अंमलबजावणी किंवा पूर्ण सहकार्य केलं आणि त्यानंतर ती पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सादर करण्यात आली। त्यानंतर या घटनेला फास्ट ट्रॅकमध्ये चालवून मार्च 2024 रोजी आरोपीस फाशीची शिक्षा आणि त्याची सहकारी म्हणून त्याची जी आई होती तिलाही 7 वर्षाची सक्त मजुरी सुनावण्यात आलेली आहे। आरोपी जो आहे तो घराशेजारीच राहणारा होता आणि त्याचाच फायदा घेत त्याने आपल्या मुलीसोबत दुष्कृत्य केलं होतं। त्यानंतर पोलिसांनी तपास केला, त्यावेळेस कशी तपासणी केली होती आणि कसं तो मिळून आला होता? पोलीस ज्यावेळेस रात्रीचे घरी आपल्या गावामध्ये आले त्यावेळेस त्यांनी प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची पर्सनली गावकऱ्यांसोबत जाऊन प्रत्येकाच्या घरोघर जाऊन प्रत्येकाची झडती घेतली होती। पण त्याच वेळेस नेमके आरोपीची आई बाहेरून कुलूप लावून ती माझ्याच घरात येऊन बसली होती। त्यामुळे ते घर त्या रात्रीला ते वंचित राहिलं किंवा त्या घराची तपासणी झाली नाही, त्यामुळे ते घर तसंच राहिलं होतं। आणि ज्यावेळेस ते दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली त्यावेळेस तिथे सगळे पुरावे त्यांना सापडण्यात आले। पूर्ण केस म्हणजे कसं पर्सनली किंवा स्वतःच्या याच्यानुसारच पूर्णपणे तयारी करूनच घेतली। आणि पोलीस कामशेत पोलीसचे जे PI होते माननीय जगताप सर किंवा त्यांचे सहकारी दीक्षित किंवा बरेच त्यांनी पूर्णपणे या गोष्टीमध्ये सहकार्य केलं आणि यामुळे हे लवकरात लवकर या गोष्टीचं हे झालं, निकाल लागला। सुरेश पाटील सह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।